नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. मुझे रोना नहीं आता. 50 लाखाच्या खंडणीसाठी शेजाऱ्याने शाळकरी मुलाचा खून. हनुमान जयंतीच्या शोभायात्रेतून 14 वर्षाच्या मुलाचं अपहरण करून त्याची निर्गुण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली. विशेष म्हणजे या प्रकरणात मुलाचा शेजारीच सूत्रधार असल्याचं उघड झालं असून अटकेनंतरही त्याला कोणताही पश्चाताप नसल्याचं समोर आलं आहे. शोभायात्रेदरम्यान अश्विन नावाच्या मुलाला त्याच्या शेजाऱ्याने जयराम यादव याने फूस लावून सोबत नेलं. त्याच्यासोबत केतन उर्फ कुणाल साहू आणि आयुष साहू हे दोघेही होते. 50 लाखाची खंडणी उकळण्याच्या उद्देशाने आरोपींनी अश्विनचं अपहरण केलं. मात्र उंदीर मारण्याचं औषध लावलेल्या कापडाने बेशुद्ध करण्याचा प्रयत्न फसल्याने अखेर गळा आवळून त्याची हत्या करण्यात आली. यानंतर आरोपींनी मृतदेह पोत्यात भरून भरतवाडा परिसरात फेकून दिला. सीसीटीव्ही फुटेज आणि चौकशीच्या आधारे पोलिसांनी आरोपींना अटक केली. धक्कादायक म्हणजे मुख्य आरोपी जय स्वतः कुटुंबियांसोबत पोलीस ठाण्यात तक्रार द्यायलाही गेला होता. अटकेनंतर मुझे रोना नाही आता असं म्हणत त्याने कोणताही पश्चाताप नसल्याचं दाखवलं. या घटनेमुळे परिसरात संतापाचं वातावरण असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.